अमेझॉनने 16,000 लोकांना कामावरून काढलं. ओरॅकल हजारो एम्प्लॉईज कमी करत आहे आणि यामागचं मुख्य कारण AI. ही फक्त सुरुवात आहे, कारण AI आता तुमच्या आणि माझ्या नोकरीपर्यंत पोहोचलंय. कल्पना करा, एक छोटंसं किराणा दुकान आहे. त्यामध्ये एक काका बिल लिहितात, एक काका पैसे मोजतात आणि एक काका स्टॉक सांभाळत आहेत. सगळं काही मॅन्युअली चालू आहे आणि अचानक एक मशीन येते. ते तिन्ही काम एकटंच वेगाने आणि कधीही न थकता करतं. हेच आहे AI, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माणसासारखी विचार करणारी, शिकणारी, निर्णय घेणारी मशीन, पण जास्त स्मार्ट आणि टायरलेस. AI ची कल्पना 1950 पासून सुरू होती. 2000 मध्ये डेटा आणि इंटरनेट वाढलं आणि 2022 मध्ये ChatGPT ने जग बदललं. आणि आता 2026 मध्ये AI खऱ्याखुऱ्या नोकऱ्या घेत आहे. 2026 मध्ये अमेझॉन, ओरॅकल सारख्या कंपन्यात हजारो जॉब्स गेले. तज्ज्ञ सांगतात पुढच्या काही वर्षात लाखो रोल्स प्रभावित होतील. अँथ्रोपिकच्या क्लाउड एअर रिपोर्ट प्रमाणे कॉल सेंटर मधल्या कस्टमर सर्व्हिस एजंट्सच्या 70% काम AI आता एकटंच हाताळू शकतं. हॉस्पिटलमधल्या मेडिकल रेकॉर्ड्स, पेशंट रेकॉर्ड्स आणि डॉक्युमेंटेशनचे 67% काम AI करत आहे. कॉन्टेंट क्रिएशन, मार्केटिंग, रायटिंग आणि मार्केट रिसर्च सारखी कामं AI वेगाने घेत आहे. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग सारखी हाय पेइंग जॉब सुद्धा 75% प्रभावित होणार आहेत. ड्रायव्हिंग पासून डेटा एंट्री पर्यंत AI खरोखरच सगळीकडे घुसत आहे. तज्ज्ञ म्हणतात पुढच्या 5 ते 10 वर्षात 40 ते 50% नोकऱ्या बदलतील किंवा ट्रान्सफॉर्म होतील. 2040 पर्यंत ड्रायव्हर्स कमी होतील, कॅशियर कमी होतील, AI डॉक्टर, AI टीचर येतील. पण जो AI शिकेल तो एकटा 5 ते 10 लोकांचे काम करेल. AI तुमची नोकरी घेत नाही, जो AI वापरतो आणि शिकतो तो तुमची नोकरी घेतो. म्हणून आजच सुरुवात करा आणि फॅक्ट अँड फ्रेमला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.